जिथून जीवनाचा प्रवास सुरू झाला. ते पृथ्वीवरील जलमंडळाच्या आणि बहुतेक सजीवांच्या द्रवांचा मुख्य घटक आहे. म्हणून पाणी अत्यंत महत्त्वाचे आहे. विविध जागतिक संस्थांद्वारे प्रकाशित अहवालानुसार पृथ्वीचा जवळपास 70% पृष्ठभाग पाण्यामध्ये व्याप्त आहे. त्यापैकी सुमारे 97.5% महासागराच्या स्वरूपात आहे. जागतिक पातळीवर केवळ 2.5% गोड्या पाण्याचा स्रोत उपलब्ध आहे. म्हणूनच पाणी हे नैसर्गिक संसाधन संवेदनशीलतेने आणि अत्यंत काळजीने वापरणे आवश्यक आहे. जर पाणी असेल तरच कोणत्याही सभ्यतेची शक्यता आहे. परंतु सध्या 1 अब्जाहून अधिक लोक पाणी टंचाईच्या संकटामुळे प्रतिकूल परिस्थितीत राहत आहे. संपूर्ण परिस्थिती समजून घेण्यासाठी आपल्याला स्वतःचा इतिहास पाहण्याची गरज आहे. काही हजार वर्षापूर्वी मनुष्य सुद्धा इतर वन्य प्राण्यांप्रमाणेच अन्न व पाण्यासाठी भटकत असे. ते संपूर्णपणे निसर्गाद्वारे नियंत्रित होते. आपली बुद्धी, नाविन्य आणि शोध वाढत असताना आपण एकाच ठिकाणी राहायला लागलो, शेतीकडे वळू लागलो आणि धरणे व कालवे बांधून पाण्याचा प्रवाह नियंत्रित करण्यास शिकलो. इसवी सन पूर्व 8000 ते 7000 मधील सर्वात प्राचीन शहरी सभ्यता जेरिको हे झरे आणि इतर जलस्रोतांजवळच स्थापन झाले होते. इजिप्त आणि मेसोपोटेमियामध्ये विहीर व दगडापासून बनविलेल्या पाण्याच्या वाहिन्या शोधल्या गेल्या. आधुनिक पाकिस्तानमध्ये असलेल्या मोहिंजोदारोच्या सुरुवातीच्या कांस्य युगाच्या शहरातून पुरातत्वशास्त्रज्ञांना शेकडो प्राचीन विहिरी, पाण्याचे पाईप्स आणि शौचालय सापडली. यावरून आम्हाला समजतं की पाणी ही सर्वात मूलभूत गरज आहे, जी आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टीवर परिणाम करते. परंतु आधुनिक सभ्यता निसर्गावर खूप मोठा परिणाम करून निसर्ग खराब करीत आहे. आपण निसर्गाचे इतके शोषण केले आहे की यामुळे पाण्याचे तीव्र संकट ओढावले आहे. इराण, स्पेन, मोरक्को आणि भारत यासारखे देश ग्लोबल वॉटर बॅलन्स लक्षात घेता सर्वाधिक धोक्यात आहे. मोरक्कोमधील अल मसिरा नावाच्या प्रसिद्ध धरणास यापूर्वीच 0 डेच्या परिस्थितीचा सामना करावा लागला आहे आणि योग्य कारवाई न झाल्यास आपल्याला भारतात सुद्धा 0 वॉटर डे परिस्थितीला सामोरे जावे लागेल. अल-मसिरा धरण पूर्णपणे कोरडे झाले आहे. म्हणूनच हे समजून घेण्यासाठी की प्रत्यक्षात काय झाले, आम्ही याला एक उदाहरण म्हणून घेत आहोत. जर आपण स्क्रीनवरील इमेज पाहिली तर एक प्रकारचे कॅचमेंट क्षेत्र दिसेल, जे काही अल्गोरिदम वापरून तयार केले गेले आहे, जे आपल्याला सांगते की धरणाचे किंवा तलावाचे कॅचमेंट क्षेत्र कुठे आहे. हे धरण लहान आहे, जे पिवळ्या रंगात ठळक केलेले आहे, परंतु त्याचे कॅचमेंट क्षेत्र जे आहे ते खूप मोठे असू शकते. ते हजारो चौरस किलोमीटर मध्ये सुद्धा फैललेले असू शकते. परंतु समस्या अशी आहे की विकास कार्यामध्ये आपण कॅचमेंट क्षेत्राचे महत्त्व समजण्यात अयशस्वी ठरलो आहे. जर कॅचमेंट क्षेत्राशी तडजोड केली गेली असेल आणि त्याच्या सभोवतालच काही बांधकाम तयार करून त्याच्या इनलेट चॅनल किंवा प्रवाह नेटवर्कशी तडजोड केली गेली असेल तर अशा प्रकारच्या अनियोजित कार्यांमुळे जलस्रोत सुकण्याची शक्यता असते. निरी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था भारत सरकारने 1958 मध्ये स्थापन केली. संस्थेचे लक्ष प्रामुख्याने पाणी पुरवठा, मलनिस्सारण विल्हेवाट, संसर्गजन्य रोग आणि काही प्रमाणात औद्योगिक प्रदूषण व व्यावसायिक आजार यासारख्या समस्यांवर समाधान प्रदान करणे आहे. ही वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेची घटक प्रयोगशाळा आहे. CSIR निरी बऱ्याच वर्षापासून ग्लोबल वॉटर बॅलन्सवर काम करत आहे. जलसिंचयाच्या संरक्षणाचा प्रकल्प भारतात सुरुवातीला पुद्दुचेरी येथे राबविला गेला. या संशोधन प्रकल्पात CSIR निरी आणि त्यांची टीम सक्रियपणे सहभागी आहेत. ग्लोबल वॉटर बॅलन्स प्रोजेक्टवर आम्ही जागतिक स्तरावर काम करत आहोत. यासाठीच आम्ही गुगल अर्थ इंजिन आणि डेल्टा रेस यांच्या शैक्षणिक सहकार्यामध्ये सुद्धा आहोत आणि त्याच अनुभवातून आम्हाला जाणवलं की भारतासाठीही काहीतरी चांगलं करता येईल. परंतु आम्हाला आमचे प्रकल्प आणि ज्ञान सर्वप्रथम स्थानिक पातळीवर सिद्ध करायचे होते. म्हणूनच आम्ही आमची भौगोलिक दृष्टी पुद्दुचेरीपर्यंत संकुचित ठेवली, कारण पुद्दुचेरीच्या प्रशासकीय सीमा चांगल्या प्रकारे परिभाषित केल्या आहेत आणि जवळजवळ 500हून अधिक तलावाच्या नोंद पुडुचेरी शासनाच्या रेकॉर्ड रजिस्टरमध्ये आहेत.
पुद्दुचेरी भारताच्या 9 केंद्रशासित प्रदेशांपैकी एक भारतीय द्वीपकल्पातील दक्षिण भागात आहे. उल्लेखनीय फ्रेंच शैली, हिरवेगार मार्ग, आकर्षक जुन्या पद्धतीची वसाहती वारसा आणि मोहक समुद्रकिनारे यांचा विस्तार या कारणास्तव पुद्दुचेरीला संपूर्णपणे खास ठिकाण म्हणून ओळखले जाते, जे जगभरातील हजारो पर्यटकांना आकर्षित करते. पुद्दुचेरी मुख्यत्वे तलाव आणि इतर जलस्रोतांवर आधारित आहे. तेथे ताज्या पाण्याची गरज भागविण्यासाठी एकही मोठी नदी नाही. पुडुचेरीमध्ये 2 प्रमुख तलाव आहेत, ते म्हणजे ऑस्टेरी आणि बाहोर तलाव. आणि इतर पुष्कळ तलाव सुद्धा आहेत जे पुडुचेरी क्षेत्रात पाण्याचे संतुलन निर्माण करण्यास मदत करतात. परंतु ही 2 प्रमुख तलाव आहेत जी आम्ही आपल्याला येथे दर्शवित आहोत. आपण पाहाल की 2008 मध्ये या तलावामध्ये पुरेसे पाणी होते, परंतु 2017 मध्ये हे पूर्णपणे कोरडे झाले आहे. हा हिरवा रंग जलस्रोताचे साधारण जमिनीमध्ये रूपांतर दर्शवितो आणि निळा रंग साधारण जमिनीचे जलस्रोतामध्ये झालेले रूपांतर दर्शवितो आहे. आपणास दिसेल की निळा रंग अगदी कमीत कमी आहे आणि हिरवा रंग अधिक आहे, ज्यावरून दिसून येते की पुडुचेरीमधील तलाव देखील सुकण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. आणि आमच्या अध्ययनातून आम्हाला हे लक्षात आले की हे सारे प्रवाह नेटवर्कमधील अनियोजित बदलावांमुळे घडले आहे. 21व्या शतकात आम्ही माहितीच्या युगात प्रवेश केला आहे. हळूहळू सर्व काही डेटा संचालित होत चालले आहे. डेटा आणि माहितीला खूप महत्त्व आले आहे, कारण ते आम्हाला वेळेवर योग्य निर्णय घेण्याची क्षमता देते. सुमारे 30 वर्षापूर्वी पुद्दुचेरीमध्ये अंदाजे 700हून अधिक तलाव होते, परंतु सध्या केवळ 80 तलाव जगू शकली आहेत. पुद्दुचेरीच्या मागील 30 वर्षाच्या पाणी टंचाईच्या आकडेवारीचे विश्लेषण केल्यावर टीमला असेही आढळले की शासनाच्या रेकॉर्ड रजिस्टरमध्ये जे तलाव आहेत, प्रत्यक्षात त्यापेक्षाही जास्त तलाव पुद्दुचेरीमध्ये आहेत. त्यांनी या परिस्थितीबद्दल संवेदनशीलतेसाठी ही माहिती व अनुभव माननीय उपराज्यपाल डॉक्टर किरण बेदी आणि माननीय मुख्यमंत्री व्ही नारायणस्वामी यांच्यासमोर मांडली. ही चिंताजनक परिस्थिती समजून घेता पुद्दुचेरी सरकारने CSIR निरी आणि टीमला समाधान प्रदान करण्यास प्रोत्साहन दिले. हे काम CSIR निरीने हाती घेतले. आम्ही मुळात ही कल्पना आमचे संचालक डॉक्टर राकेश कुमार यांच्या समोर मांडली. आम्ही त्यांच्याबरोबर या पथदर्शी प्रकल्पाबद्दल संपूर्ण चर्चा सुद्धा केली. त्यानंतर डॉक्टर राकेश कुमार यांनी मेजर लॅब प्रोजेक्टला अर्थात MLP प्रोजेक्टला प्रायोजित करून त्यांचा पाठिंबा दर्शविला. पाणी आपल्या पर्यावरणात ओळखला जाणारा एक घटक म्हणून सर्वात महत्त्वाचा पैलू बनला आहे. जेव्हा आपण आपला देश तसेच इतर बऱ्याच देशांकडे पाहतो, तेव्हा लक्षात येते की इतर देशांच्या तुलनेत भारताला पाणी टंचाईचा अधिकच त्रास होत आहे. आणि म्हणूनच नीरीने आपल्या स्वतःच्या जलसंचयांची मोजणी सुरू करण्याचा विचार केला. Using remote sensing technology and GIS based methods, रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञान आणि GIS आधारित पद्धतींचा वापर करून आम्ही मुळात पुडुचेरीच्या जलसंचयांचा अभ्यास उपग्रह आणि रिमोट सेन्सिंगच्या दृष्टिकोनातून केला. त्यानंतर मग आम्ही तलाव पडताळणीची प्रक्रिया सुरू केली. आम्ही पुडुचेरीचे जवळजवळ 37 ते 40 तलावांचे नमुने घेतले, परंतु बऱ्याच ठिकाणी असे झाले की तलाव प्रत्यक्षात दिसत नव्हते. हे बघून आम्हाला सुद्धा धक्काच बसला. काही तलावांची शासकीय नोंद तर आहे, परंतु अशा ठिकाणी अनधिकृत बांधकाम आहेत जिथे आधी तलाव अस्तित्वात होते. यासाठी आम्ही एक उपाय विकसित केला, जेणेकरून आम्ही रिमोट सेन्सिंग पद्धतीचा वापर करून या जलस्रोतांवर लक्ष ठेवू शकू. ही जल अभिलेख मोबाईल ॲप्लिकेशन कोणत्याही बेकायदेशीर क्रियेची नोंद करून त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यास सरकारी संस्थेस नक्कीच मदत करेल. which is not expected to be there, would be reported to the authorities. लोकसहभागाशिवाय कोणत्याही शासकीय संस्थेला नैसर्गिक संसाधनाची काळजी घेणं शक्य नाही. या समस्येवर लक्ष देण्यासाठी CSIR निरी आणि टीम यांनी जल अभिलेख म्हणजेच जलसंचयाची नोंद ही मोबाईल ॲप्लिकेशन तयार केली. पुद्दुचेरी सरकारच्या पाठिंब्याने या पथकाने पथदर्शी प्रकल्प राबविला, ज्यामध्ये त्यांनी जलसंचयांना ओळख क्रमांक दिले. It has a lot of features. या ॲप्लिकेशनची बरीच वैशिष्ट्ये आहेत, जसे परिपत्रिकांविषयी माहिती. यामुळे लोकसहभाग सुलभ होतो आणि कोणीही छायाचित्र क्लिक करू शकतो. People participation in application will help us. लोकांचा सहभाग आम्हाला 2 मार्गांनी मदत करेल, ज्यात प्रथम जलसंचय ओळखता येतील आणि दुसरे म्हणजे जलसंचयांची स्थिती काय आहे हे माहीत करून घेता येईल. Then what is the status of the water body? It is our objective to keep the application as light as possible. ॲप्लिकेशन शक्य तितके सोपे ठेवणे आमचे उद्दिष्ट आहे.
लोक सहभागासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही ॲप्लिकेशन तमिळ, फ्रेंच, इंग्रजी आणि हिंदीमध्ये विकसित केली. So 4 languages we used. You also required not only the यामध्ये वाचन तसेच लेखन कार्यक्षमता आहे. the writing facility. सुरक्षा या ॲप्लिकेशनचा आणखी एक पैलू आहे. Another aspect of the application. Pondicherry government has some water bodies. संदर्भासाठी आम्ही पुदुचेरी शासनाचा जलसंचयाचा डेटा वापरला. Use that data also. आम्ही उपग्रह डेटाचे शासकीय डेटाशी विश्लेषण केले आणि त्याची तुलना केली. We start analyzing the satellite data. आम्ही सेंटिनल-2 डेटा किंवा सेंटिनल-1 डेटा वापरण्याचा विचार केला, जो उच्च रेझोल्युशन डेटा आहे. 2014 नंतर सेंटिनल-1 डेटा आणि 1990 पासून आम्ही लँडसेट डेटा वापरला. For 1990 पुदुच्चेरीचे संपूर्ण चित्र मिळवण्यासाठी या 2 डेटाला एकत्रित केले. together to get a whole picture of Pondicherry. The new app has been developed for the purpose of protecting the water bodies in India. भारतातील जलसिंचयाच्या संरक्षणासाठी हे नवीन ॲप तयार केले गेले आहे. नेरी ते बनविण्यात सक्षम होते आणि ते पुदुचेरी सरकारला दिले गेले आहे. या ॲपची बरीच वैशिष्ट्ये आहे. सामान्यतः जलसिंचयाचे अतिक्रमण होताना दिसतं आणि काही वेळा जलसंचय नाहीसे होतात, कारण लोक इकोसिस्टीम मध्ये पूर्णपणे बदल करतात. म्हणूनच या ॲप अंतर्गत हे जिओ टॅग केले आहे, जेणेकरून अतिक्रमण कुठे आहे हे लोकांना कळेल आणि ते जलसंचयाला सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने लोकांना संवेदनशील करेल. Where is the encroachment, how it has to be removed and all, and it sensitizes the people for the purpose of the keeping the water bodies safe. आमची समस्या म्हणजे जलसंचय कुठे आहे हे जाणून घेणे आहे. या ॲप्लिकेशनच्या मदतीने आपण जलसंचयाचे नेमके स्थान जाणून घेत आहोत. ही माहिती सर्वसामान्यांनाही उपलब्ध होईल. दुसरे म्हणजे आम्ही डिसिल्ट होणाऱ्या जलसंचयांचे डिजिटायझेशन आणि जिओ टॅगिंग करत आहोत. whether water is there or not by the month of November. 15 नोव्हेंबर 2019 पर्यंत आम्ही ही ॲप्लिकेशन तयार करून पुडुचेरी सरकारला हस्तांतरित करण्याच्या स्थितीत होतो. हे जल अभिलेख ॲप्लिकेशनचे प्रतीक आहे आणि हे लँडिंग पृष्ठ आहे. हिंदी, तमिळ, इंग्रजी आणि फ्रेंच अशा 4 भाषांमध्ये सर्व माहिती दर्शवली जात आहे आणि यामध्ये आपल्याला पुडुचेरीचे सुंदर स्मारके सुद्धा दिसतील. 15 नोव्हेंबर 2019 रोजी ॲप्लिकेशनला यशस्वीरित्या लॉन्च केल्यानंतर आणि त्याच्या पुढील वापरासाठी ते पुदुचेरी सरकारकडे सुपूर्द केल्यानंतर टीमने पुदुचेरीमधील काही प्रमुख आणि नवीन आढळलेले जलसंचयाचे सर्वेक्षण केले आणि जिओ टॅगिंगची प्रक्रिया चालवली. ते एका स्थानिक शेतकऱ्याला देखील भेटले, ज्याने जलसंचयाच्या आवश्यकतेची माहिती दिली. இதில் வந்து நிறைய அதிகமாக விவசாயம் பண்ணுறது நெல் தான் அதிகமாக பண்ணுவாங்க. या भागात तांदूळ लागवड प्रामुख्याने होते. இப்போ ரைஸ் பண்ணுறதே கிடையாது. இப்போ எல்லாமே சவுக்கு மட்டும்தான் போட்டுருவோம். எதனால் ரைஸ் கிடையாது? ரைஸ்னா இங்கே தண்ணி இல்லாத எதில் வந்து அங்கே விவசாயம் பண்ண முடியும். आजकालच्या पावसाच्या कमतरतेमुळे शेती व शेतीविषयक कामकाजाला सामोरे जाणे अवघड झाले आहे. This is the application. This Jalasin is application. Okay. ही ॲप्लिकेशन आता इन्स्टॉल होत आहे. You just click. आपण या बटनावर क्लिक करा, फोटो घ्या. सिस्टीम जलसंचयाचे लोकेशन विचारेल. मग आपल्याला या विशिष्ट जलसंचयाचे स्थान खाली लिहावे लागेल. यानंतर आपल्याला आवश्यक तपशील भरावा लागेल. That point. So you have to just okay, and then you have to fill the details. पुडुचेरीमधील प्रकल्प सुरू झाल्यावर आम्ही याच जलसंचयाला सर्वप्रथम जिओ टॅग केले आणि याचा डेटा आमच्या सर्व्हरमध्ये उपलब्ध आहे. We are
आपण सध्या आता ऑस्ट्रेलिया तलावावर आहोत. येथे आपण पाहू शकता की हे आपले लोकेशन आहे. आम्ही तलावाच्या दक्षिणेला आहोत, जे तलावाच्या अगदी खोल बाजूने आहे. आणि आपण पाहू शकता की या तलावाच्या उथळ आणि खोल भागासाठी वेगवेगळ्या रंगांचा वापर केला गेला आहे. already dried up. So this is all because of change in the या तलावाच्या सभोवतालच बरेच बांधकाम झाले आहे. त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की येथील स्ट्रीम नेटवर्क प्रभावित होऊन पाण्याच्या पातळीवर परिणाम झाला आहे. up slowly and it is not recharging again. தண்ணி இல்லாதனால குறைஞ்சி போச்சு. Okay. தண்ணி அதிகமாக மழை இல்லாதனால தண்ணி கம்மியாக. Your name Adi Mulan. அது Adi Mulan. So Adi Mulan ji is telling in Tamil. गेल्या 4 वर्षात चांगला पाऊस असूनही हा तलाव आपल्या पूर्ण साठा क्षमतेपर्यंत भरू शकलेला नाही. We are at the southeast point of Bahur Lake. सध्या आम्ही बाहोर तलावाच्या दक्षिण पूर्व बिंदूवर आहोत. हे पुडुचेरीचे दुसरे सर्वात मोठे तलाव आहे. या पावसाळ्यात या तलावामध्ये थोडेसे पाणी दिसते आहे आणि ही चांगली बातमी आहे. Some more water before this monsoon ends. This lake shows lot of आकडेवारीचे विश्लेषण करताना आम्ही पाहिले की या सरोवरात बरेचसे फरक दिसून येतात. 2017 मध्ये ते पूर्णपणे कोरडे झाले होते. satellite images. already delineated. So now 10 years flood line is being followed in a major of the river. Till now we desilted 50 ponds in Puducherry. आतापर्यंत आम्ही पुडुचेरीतील जवळजवळ 50 तलावांचा गाळ काढला आहे. आणि खरोखरच ही ॲप्लिकेशन आम्हाला गाळ जमलेल्या तलावांवर लक्ष केंद्रित करण्यास उपयुक्त आहे. आम्हाला ही ॲप्लिकेशन वापरून अतिक्रमणही सहजपणे आढळले आणि पुडुचेरीमधील तलावांचे लोकेशन सुद्धा जाणून घेऊ शकलो. पुढील 2 ते 3 वर्षात सर्व तलाव शुद्ध करण्याचे आमचे नियोजन आहे. येत्या 3 वर्षात पुडुचेरीमधील 588 तलाव पूर्णपणे डिसिल्ट म्हणजे शुद्ध करायचे आहेत. आणि गेल्या वर्षाच्या डेटाशी तुलना केली असता असे लक्षात आले की पाण्याची पातळी जवळपास 14% वाढली आहे. Compared to last year, our Pondicherry water level is increased nearly 14%. In future, our plans are we just want. भविष्यात आम्हाला तलावाभोवती जॉगवे सारखे काहीतरी विकसित करायचे आहे. आमची दृष्टी आहे की ओपन जिम प्रकारच्या संकल्पना विकसित करणे, जेणेकरून ते टिकेल. आणि मोठ्या जलयुक्त संस्थांमध्ये आम्ही नौका विहार आणि इतर प्रकारच्या मनोरंजक क्रियाकल्पांची योजना बनवू इच्छितो आणि अधिक सार्वजनिक जागा तयार करू इच्छितो. More public space. When you construct a kind of a road, without understanding the digital elevation model. ज्यावेळी आपण डिजिटल एलिव्हेशन मॉडेलिंगला न समजता रस्ते तयार करतो तेव्हा आपण पाण्याच्या प्रवाह नेटवर्क्समध्ये अडथळा निर्माण करत असतो आणि अशाच कृत्रिम अडथळ्यामुळे पाणी इतर भागांकडे जाते आणि ते तलावांमध्ये किंवा जलकुंभांमध्ये पोहोचतच नाही. याच ठिकाणी फ्लायओव्हर किंवा फ्लायपास विचारात घेतले जाऊ शकले असते, जेणेकरून पाण्याचे स्ट्रीम नेटवर्क चालू ठेवता आले असते. आम्ही पुडुचेरी सरकारला हा प्रस्ताव दिलेला आहे. त्यांनी आमच्या समाधानाचे कौतुक केले आणि त्यांनी व्यक्त केले की जर हे ज्ञान पूर्वी उपलब्ध झाले असते तर पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट योग्यरित्या योजले जाऊ शकले असते. The stream networks before planning any smart city or any smart town. संपूर्ण CSR नेरी टीम आणि संचालक यांचे आभार मानतो. हे मोबाईल ॲप्लिकेशन उपलब्ध करून दिल्याबद्दल मी सर्व ज्येष्ठ वैज्ञानिकांचे आभार मानतो. हे काम आदरणीय उपराज्यपाल डॉक्टर किरण बेदी यांनी 50वी राज्यपाल परिषद जी राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आली होती तेथे 23 नोव्हेंबर 2019 रोजी भारताचे माननीय राष्ट्रपती आणि भारताचे माननीय पंतप्रधान यांच्यासमोर सादर केले होते. संयुक्त राष्ट्राच्या म्हणण्यानुसार जागतिक स्तरावरील 40%हून अधिक लोक गोड्या पाण्यावर जास्त अवलंबून आहेत. अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांमध्ये पाणी आणि रोजगार यांच्यात मजबूत संबंध आहे. संपूर्ण परिसंस्था पाण्याद्वारे जोडली गेली आहे. पाण्याविना मानवजातीचे टिकणे अशक्य आहे. हे सर्व प्राणी आणि वनस्पतींसाठी समान सांगितले जाऊ शकते.
खरं तर संपूर्ण पृथ्वी पाण्याशिवाय त्रस्त होईल. पाण्याची बचत करणे प्रत्येकाची जबाबदारी झाली आहे. लक्षात ठेवा, पाणी हेच जीवन आहे.